मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागामध्ये स्वतःच्या जीवावरती खेळत आता इकडे स्वतः आनंदी आतमध्ये येते, बाबांना उठवते आणि नंतर आतून दार उघडून तिकडे तोपर्यंत सुधा येते। मग सुधा आणि आनंदी बाबांना वरती घेतात आणि काय झालं तुम्हाला, काय झालं तुम्हाला असं म्हणत आनंदी रडत असते। तिला काय करावं कळत नसतं आणि आनंदीची हा प्रामाणिक काळजी सुधाचं मन जिंकून घेते। सुधा आनंदीकडे एकटक पाहत राहते। सार्थकला फोन लागत नसल्यामुळे आनंदी ताबडतोब डॉक्टरांना कॉल करते आणि डॉक्टर लवकरच घरी या, बाबा बोलत नाहीयेत, ते बहुतेक बेशुद्ध पडलेत, तुम्ही लवकरात लवकर घरी या असं म्हणत रडत असते। सुधा हे सगळं पाहते। ॲक्च्युली सुधा मनाने वाईट नसते, तिच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम आता या नालायक वृंदाने केलेलं असतं, पण चांगल्या मनाच्या सुधाला आनंदीचा प्रामाणिकपणा भावतो आणि ती आनंदीकडे पाहत बसते, किती प्रामाणिक आहे मुलगी ही आणि किती यांची काळजी करते। आता सुधाला आनंदीचं हे जेस्चर खूप भावून जातं। तोपर्यंत आता इकडे रेश्मा आणि सार्थक घरी यायला निघालेले असताना सार्थक समोर पाहा तर खूप मोठा गोंधळ चाललेला असतो। कोणीतरी एक माणूस बाकीच्या माणसांसोबत कडाक्याचं भांडण करत असतो। सार्थक म्हणतो, थांब रेश्मा, कोण आहे बघू दे, कदाचित कुणाला अगदी मदतीची काही गरज असेल तर मला तिकडे जाऊ दे असं म्हणत सार्थक आता जातो आणि पाहतो तर काय, दुसरं तिसरं कुणी नसून तिकडे मनोज सगळ्यांसोबत दारू पिऊन भांडण करत असतो। सार्थक मग सगळ्यांना बाजूला करतो आणि बाजूला व्हा असं म्हणत सगळ्यांना आता इकडे शांत करतो। पण मनोज म्हणतो, तुमचं इथे काम आहे, माझा मॅटर मी सांभाळून घेईल, तुम्हाला इथे पडण्याची काही गरज नाही आहे। सार्थक म्हणतो, ऐका दादा, तुम्ही ऐका तरी, पण मनोज कुठला ऐकायला, मनोज सार्थकला धुडकावतो आणि तिकडून निघून जातो। त्याच वेळेला सार्थक विचार करतो, काय चाललंय हे सगळं आणि हा काय प्रकार आहे। रेश्मा म्हणते, काय रे सार्थक, हे काय, हा आनंदीचा भाऊ न? तितक्यात डॉक्टर इकडे आलेले असतात। आनंदीने फोन करून ताबडतोब बोलवलेलं असतं। डॉक्टर म्हणतात, हे बघा, यांना जर वेळेवरती उपचार झाले नसते ना तर यांची अवस्था बिकट झाली असती। ज्या कोणी यांना लवकरात लवकर शुद्धीवरती आणलं आणि मला फोन केला ना, त्यांचे खरं तर आभार मानत, त्यांनी मला वेळेवरती बोलवलं म्हणून ह्यांच्या जीवाचा धोका टळलाय, नाहीतर ह्यांच्या जीवाला खूप मोठा धोका होता। सुधाला आता खूप वाईट वाटतं। आनंदी पण तिकडे असते। त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, तुम्हीच फोन केलात ना मला। मग डॉक्टर निघून गेल्यावरती आकांक्षा येते आणि म्हणते, काय झालं बाबांना? सगळी घटना कळल्यावर ती आकांक्षा म्हणते, वहिनी तुझ्या हाताला काय झालं? त्यावरती आनंदी म्हणते, काही नाही, बाबा आतमध्ये बेशुद्ध होते आणि मी काच फोडून आत आले, त्यावेळी हाताला माझ्या काच लागली। आता सुधा हे सगळं पाहते आणि म्हणते, मलम लावून घे। सुधाने मलम लावून घे म्हटल्यावरती इकडे आता वृंदा आणि शलाकाची आगच व्हायला लागते। अक्कूला आता इकडे सुधा सांगते, अक्कू जा, हिला आतमध्ये वे आणि मलम लाव। आनंदी म्हणते, नको, राहू दे, पण सुधाचा आदेश असतो, अक्कू जा, मलम लाव। इकडे आता शलाका आणि वृंदा एकमेकीकडे बघतात। आत्तापर्यंत आनंदीच्या विरोधात केलेल्या कागाळ्या सगळ्या फुकट गेल्या, हिने सुधाचं पण मन जिंकलं असं आता दोघी विचार करतात। तोपर्यंत मनोज घरी येतो आणि मोठ्याने ओरडायला लागतो, माझं काही लोकांसोबत भांडण चालू होतं तर यांना काय प्रॉब्लेम होता, यांनी इथे येण्याची गरजच काय होती, दरवेळेला पुढे करायचा यांना काय गरज पडले, मला कळत नाही आहे यांना इथे येऊन काय सिद्ध करायचं होतं असं म्हणत मनोज चिडलेला असतो आणि सांगत असतो, माझा मॅटर मी सॉल्व करीन, काही गरज नव्हती सार्थक सरांना इकडे यायची। आता सगळा घटना समजते। सार्थक सरांनी मनोजला दारू पिऊन भांडताना पाहिलं हे समजतं। मग अण्णा म्हणतात, मला खूप काळजी वाटते, सार्थक सर चिडले असतील का आपल्यावरती, कारण मनोज त्यांना अद्वा काहीतरी बोलला असणार। मालतीला पण टेन्शन येतं। तितक्यात आता सार्थक अण्णांना कॉल करतो। घाबरतच अण्णा कॉल घेतात। सार्थक म्हणतो, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं। अण्णा म्हणतात, खरंच माफ करा, म्हणजे मनोज जे वागला ना ते मला समजलंय, त्यामुळे तुम्ही मला माफ करा, कारण मनोजचं वागणं कधीही मी आता हे सगळं मान्य करू शकत नाही, पण मनोज समजून ऐकत पण नाही। सार्थक म्हणतो, शांत रहा अण्णा, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, मी फोन केला कारण मला तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे, मला महत्त्वाचं बोलायचं आहे, तर तुम्ही आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटाल का, मी तिकडे ऑलरेडी आलेलो आहे। फोन ठेवल्यावरती मालती म्हणते, काय झालं, ते चिडलेत का? यावरती अण्णा सांगतात, नाही चिडले नाहीत, पण त्यांनी मला भेटायला बोलवले। मग अण्णा त्या सार्थकला भेटायला जातात। तोपर्यंत आनंदी म्हणत असते, बाबा काय झालं, तुम्हाला असं का झालं? याच्यावरती बाबा सांगतात, काही नाही, मी पत्ते काढून बसलो होतो, पत्ते काढल्यावरती एक पत्ता मला आठवेच ना, मग मला पॅनिक व्हायला झालं, मी खूप विचार करत बसलो आणि मग माझा BP लो झाला असं म्हणत असताना शलाका हे सगळं ऐकते। तोपर्यंत इकडे आता वृंदा कान भरण्यासाठी येतेच आणि म्हणते, सुधा कळतंय का,
ती मुलगी जिंकलेली आहे. सुधा म्हणते काय बोलतेस तू? वृंदा म्हणते हो, तुला कळत नाहीये तिच्या जखमेवरती तू मलम लावलंस आणि तुझी जखम भरले हे दाखवून दिलंस. तिने आपल्याला जी जखम दिले त्या जखमेचं काय? त्या जखमेचा विचार तरी कोणी केलाय का? तुला कळत नाहीये सुधा, तिने तुला बरोबर आपल्या घोळात घेतलंय. असं म्हणत वृंदा कान भरत असताना शलाका येते आणि म्हणते काकू तुला कळलं का की बाबांना काकांना असा पॅनिक अटॅक का आलाय? अगं ते मेमरी गेम पत्त्यांचा खेळत होते ना, त्यांना पत्त्यांचं आठवे ना आणि म्हणून हे झालंय. आणि मला एक सांग, पत्ते खेळायला कोणी शिकवलं? यावरती वृंदा म्हणते बघितलंच, ही तिची पॉलिसी आहे. आधीसुद्धा आपली ओढणी देऊन बाबांना वाचवलं, मग ते गोंडेवाली आनंदी चेहऱ्याची मुलगी करत बसले. मग सार्थकने तिच्यासोबत लग्नाचा घाट घातला आणि आत्ता पण कोणीही घरात नसताना तिने हा सगळा प्लॅन घडवून आणला जेणेकरून तुझ्या नजरेमध्ये तिला मोठं होता येईल आणि तू तिला माफ करशील. पण या सगळ्यात तू अडकलीस. तिनेच हे घडवून आणलं, तिनेच वाचवलं. मारल्यासारखं करायचं आणि मग वाचवल्यासारखं करायचं, अशी सगळी नाटकं आहेत. सुधा तू साधी आहेस, तुला कळत नाही आहे ती आनंदी किती पोचलेली आहे. असं म्हणत नालायक वृंदा आपल्या अकलेचे तारे तोडत असते आणि इकडे मूर्ख सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये येतेच. म्हणजे वृंदाने सांगितलं तरी आपला काही विचार असतो की नाही, पण नाही, सुधाला वृंदाचंच ऐकायचं. लगेच आनंदीचा राग करत तिला भेटायला जाते. आता इकडे अण्णा सांगत असतात सार्थक सर, म्हणजे मनोज हल्ली असं का वागतोय ना मला कळत नाहीये आणि मला माफ करा, तो तुमच्यासोबत असं वागला. यावरती सार्थक म्हणतो हे बघा, तो माझ्याशी वागले त्याचं मला काही दुःख नाही आहे. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो आहे की या सगळ्यामध्ये आनंदीला काही कळू देऊ नका, कारण आनंदीला या सगळ्याचा त्रास होईल. अण्णा म्हणतात सार्थक सर, अगदी हेच मी तुम्हाला सांगणार होतो आणि मी तुम्हाला हेच बोलणार होतो की आनंदीला काहीही सांगू नका, तिला खरंच खूप वाईट वाटेल. असं म्हणत दोघं जण आनंदीचाच विचार करत असतात आणि अण्णांना खूप भावूक वाटतं की आपल्या मुलीचा जावई आपला इतका विचार करतोय. अण्णांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं. मग सार्थक अण्णांसोबत बोलतो आणि म्हणतो आता मला निघायला पाहिजे. तोपर्यंत आनंदी बाबांच्या रूममध्ये असते. तिकडे सुधा येते आणि म्हणते भास्कर तुझी ही नाटकं, या पत्त्यांच्या गेममुळे त्यांची ही अवस्था झाली, मला कळलंय सगळं. आनंदी म्हणते आई पण ऐका ना, त्याचमुळे बाबा आता सगळं आठवायला लागलेत ना. त्यावरती सुधा सांगत असते गप्पा बस, शांत बस, तू इथून बाहेर हो. आणि ती आनंदीला बाहेर काढते. सार्थक लांबूनच हे सगळं पाहत असतो आणि तो आपल्या हातामध्ये अंडेला गजरा घेऊन रूममध्ये येतो. आनंदी उदास असते. सार्थक म्हणतो काय झालं, रडताय का? आनंदी म्हणते अण्णांची आठवण आली. सार्थक म्हणतो हे बघा, मी घरात आलो तेव्हा सगळा प्रकार मी पाहिलेला आहे आणि त्याच्या आधीचा प्रकार अक्कूने मला सांगितलाय. पण खरंच मला तुमचे खूप आभार मानायचे आहेत. बाबांसाठी तुम्ही जे काही केलं ना ते खूप कमेंडेबल आहे. मला खरंच तुमचे आभार मानायचे आणि सॉरी पण म्हणायचं आहे. तुम्ही इतकं सगळं करून माझ्या घरच्यांनी तुझा अपमानच केला, मला खरंच माफ कर आनंदी. असं म्हणत सार्थक आता आनंदीकडे येतो. आनंदी म्हणते तुम्ही माझी माफी मागू नका बरं. असं म्हणत ती आता सार्थकचा हात धरते. सार्थक म्हणतो पण तू मला माफ केलंयस असं म्हणतच माफी मागणार नाही. आनंदी म्हणते माझ्या मनामध्ये रागच नाहीये तर मी माफ केलं कसं काय बोलू? सार्थक सर प्लीज तुम्ही माफी मागू नका. मग सार्थक गजरा देतो आणि म्हणतो हा जादूचा गजरा आहे, म्हणजे हा गजरा घातल्यावरती चेहऱ्यावरती आनंद येत असेल तरच त्याने गजरा घालावा. असं म्हणत तो आनंदीला गजरा देतो. तोपर्यंत इकडे घरामध्ये आकांक्षाच्या लग्नाचा विषय चालू असतो. आकांक्षा सांगत असते माझं लग्न माझ्या मर्जीने होणार. त्यावर ती सुद्धा सांगते अजिबात नाही, मी तुझी आई आहे, मी तुझं लग्न ठरवणार. आणि मग काहीतरी भाज्यांचा विषय निघतो. त्यावेळेला विषय निघतो की एवढ्या भाज्या आणणार कोण? सार्थक म्हणतो मी भाज्या आणतो. त्यावरती वृंदा म्हणते भाज्या तर तू आणशील, चिरणार कोण? आनंदी सांगत असते भाज्या सगळ्या मी चिरून देईन. असं म्हणत आता मात्र काहीतरी घरामध्ये गोंधळ चालू असतो.